सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आपण आज 1999 साली ज्या काळात स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांच्या कालखंडात ज्या वेळेला अशोक मोने नगराध्यक्ष होते, चारुदत्त बागल नियोजन समितीचे सभापती होते, त्या काळात ह्या खरं तर बागेची निर्मिती झाली आणि अतिशय सुंदर बाग म्हणून सातारकरांनी या बागेला डोक्यावर घेतलं होतं। आज ह्या बागेची परिस्थिती बघितली तर उकिरडा झालाय, अत्यंत किविलवाणी अशी अवस्था झालेली आहे। आजपर्यंत कोट्यावधी रुपये या बागेच्या खर्चासाठी खर्च झाले, तर ते कागदोपत्रीत झालेत की काय अशी परिस्थिती झाली। आज तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी सगळं मोडकळीस आलेलं एक इसवी सणापूर्वीच म्हणजे त्या काळापासून आजपर्यंत असलेलं ही झोपडीपट्टी झाड सारखं आहे, ते सुद्धा बघितलं। इथं कचरा पडलेला आहे। या ठिकाणी लॉन होतं, या ठिकाणी लॉन होतं, तिथं आज सगळं लॉन गायब झालेलं दिसतंय। अशा पद्धतीचं हे जे वातावरण आहे ते मन हेलावून टाकतं, कारण भाऊसाहेब महाराजांनी अतिशय कल्पकतेनं हे अशोक मोन्यांचा 1999 सालचा जर कालावधी बघितला तर त्यांनी फाशीचा वड डेव्हलपमेंट केली होती। 4 भिंती तुमच्या होत्या, अजिंक्य ताऱ्यावरचं काहीतरी किल्ला त्यावेळेला थोडंसं डागडुजी करून तिथलं बऱ्याचशा कामं केली होती। त्याही पेक्षा पुढचं सांगतो की जो कनिष्कच्या समोरची जी बाग आहे त्यावेळेला थोडीफार त्याकडे त्यांनी लक्ष घातलं होतं, पण आज ही जी साताऱ्यात बाग नाही, मुलांना खेळण्याची जागा नाही, आणि आज जर ही परिस्थिती बघितली तर कोट्यावधी रुपये खर्च गेल्या 99 पासून आजपर्यंत झाले असतील, पण अशी बिकट अवस्था यापूर्वी कधीही पाहिली नव्हती। एवढी वाईट अवस्था ह्या खरं तर बागेची झालेली आहे, आणि सातारकरांचा किंवा ह्या चिमुकल्यांनी खेळायचं कुठं अशा पद्धतीचं खरं तर या ठिकाणचं परिस्थिती आहे। आज जर बागेत बघितलं तर नगरपालिका कमीत कमी कागदोपत्री 8 ते 10 कर्मचारी असतील, पण इथली जी स्वच्छता आहे ह्या रस्त्याची तो वाईवरून एक इसम येतो, त्याला मध्यंतरीच्या काळात मॉर्निंगचा जो ग्रुप आहे इथला वॉकिंगचा, त्यांनी खरं तर त्याचा सत्कार केला होता। म्हणजे नगरपालिका निश्चित करते काय, 8-10 कर्मचाऱ्यांचा पगार कुणाच्या खिशात जातो हा थोडासा संशोधनाचा विषय, कारण कर्मचारी कधी इथं स्वच्छता केलेली दिसत नाही, कर्मचाऱ्यांनी कधी इथली देखभाल केलेली दिसत नाही, कधी पाणी घातलेलं दिसत नाही, कारण इथल्या पाईप जे आहेत ते मध्यंतरीच्या काळात आम्हीच त्या नगरपालिकेला विनंती करून द्यायला लावलेत, आणि नगरपालिकेला इथं जे वॉकिंगला येतात तीच म्हणजे तेच खरं तर तिथली माणसं तुम्हाला या ठिकाणी झाडांना पाणी घालताना दिसतील, म्हणजे घोरपडे असतील त्यांचा सगळा ग्रुप असेल, ही बघितली ना अवस्था, जिकडं बघावं तिकडं कचरा, तिकडं बघावं तिकडं भरलेली पोती, ही परिस्थिती जर नगरपालिकेचे बागेची असेल तर नगरपालिका निश्चित करते काय हा विषय खरा तर संशोधनाचा आहे। आणि भाऊसाहेब महाराजांनी त्या काळात ज्या कल्पकतेनं ही बाग उभारली, तिथल्या जर प्रत्येक गोष्टीचा जर बारकाईनं अभ्यास केला तर हिथं तुम्हाला एकही वस्तू अशी सुस्थितीत आहे असं कधीच दिसत नाही। आता हे जे पिण्याच्या पाण्याचे या कोपऱ्यात इथं एक पिण्याच्या पाण्याची टाकी आहे की ज्या परिसराला यातून पाणी जातं, आणि या ठिकाणी नगरपालिकेच्या जागा असल्यामुळे पालिकेच्या जागेतच यांनी ते केलेलं आहे। ही बाकड्याची अवस्था बघा, जिथं तुम्ही क्षणभर विश्रांतीसाठी किंवा सावलीसाठी किंवा तुम्ही जर तुमची मुलं खेळत असतील तर बसण्यासाठी म्हणून ही जी बाकडे केलेली आहेत ती त्यावेळची बाकडे आहेत। त्याच्यानंतर माझ्या अंदाजानं नगरपालिकेनं स्वतःच्या खर्चात ते टाकून बाकडी खरेदी दाखवली असली तर आश्चर्य वाटायला नको, कारण नगरपालिका काय कधी करेल हे सांगणं थोडंसं कठीण आहे। त्या प्रत्येक बाकड्याची अवस्था, आता हे दोन्ही झाडाच्या मधलं हे बाकडं काय परिस्थिती आहे बघा, ह्या बाकड्यांची सुद्धा अशाच परिस्थितीत ती गेले अनेक वर्ष ते यातना भोगतायत असं म्हणायला काय हरकत नाही, कारण त्यांचे हात मोडलेत, पाय मोडलेत, उलटे पडलेत, म्हणजे अपघात झाल्यानंतर एखाद्या वाहनांची जशी परिस्थिती होती तशाच पद्धतीची परिस्थिती आज तुम्हाला होती किंवा झालेली दिसेल। आपण जो चाललोय पथमार्गावर हा मात्र मार्ग त्यांनी अलीकडच्या काळात केलाय, पण दोन्ही बाजूचे जे कट्टे आहेत ते त्यावेळचेच आहेत, म्हणजे त्याला काय नवीन बांधलेत वगैरे असं काय नाही, पण बिल निघाला असेल तर काही सांगता येत नाही, कारण नगरपालिका कधी काय करेल
आणि कुठली बिलं कधी काढेल हे सांगणं थोडंसं कठीण असतंय. पण हे बघा, हे 2 पायच उभे आहेत, तर त्याचा वरचा जो भाग असतो तो गायब झालेला आहे. म्हणजे परिस्थिती अशी आहे की जी आसन व्यवस्था जी केलेली होती त्या काळात, ती आसन व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे. या बाजूला तुम्हाला खांब उभे केलेले दिसतील, त्याला थोडंसं मागणं सपोर्ट दिलेला दिसतोय. हे कशासाठी केलंय हे तुम्ही तुमच्या एकंदरीत बघितल्यावर सुद्धा लक्षात येण्यासारखं आहे. ह्या ठिकाणी जर बघितलं तर ह्याची जी झाडं आहेत, ही झाडं सुद्धा खरं तर व्यवस्थित त्याला पाणी कधी घातलेलं दिसत नाही. आणि एकंदरीत जर बघितलं तर ही परिस्थिती बघा, आता इथं सुद्धा आरडी तुम्हाला ती परिस्थिती दिसेल. इथं सुद्धा बाकडं होतं, पण बाकडं गायब झालं, त्याचे अवशेष मात्र पडलेले आहेत. आणि ते खर्च केलेल्याचं नगरपालिकेनं खरं तर एक द्योतक आहे. इथली परिस्थिती बघा, इथं सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि सगळीकडे हीच परिस्थिती तुम्हाला दिसेल. ही सुद्धा वरचे जे हे शेजारून कडेनं जे बागेच्या भिंतीच्या कडेनं जे वेली लावलेल्या आहेत फुल झाडं, ही सुद्धा त्यावेळीच लावलेली झाडं आहेत. कुणीही पुन्हा लावलेत असं मला तरी निदर्शनास आलेलं नाही. प्रत्येक ठिकाणची कचरा विल्हेवाट लावण्याची कुठेही सोय नाही. आणि अशा पद्धतीनं नगरपालिकेला किंवा सातारा शहराला, म्हणजे आम्ही हे ऐतिहासिक शहर म्हणतो आणि ऐतिहासिक शहरात असा काय फार मोठा बदल त्या बागेत केलाय असं काय परिस्थिती अजिबात दिसून येत नाही. आणि ही खरं तर सातारकरांसाठी नव्हे, त्या बालचमूंसाठी, म्हणजे आमच्याकडे जर आज अन्य ठिकाणावरून जर आमचे नातेवाईक आले आणि त्यांची छोटी छोटी मुलं आली तर मुलांना घेऊन जायचं कुठं, ही परिस्थिती आहे. या ठिकाणी खरं तर कचरा जाळण्याचा थोडाफार प्रकार झालेला दिसतोय. पण उर्वरित जर परिस्थिती बघितली तर ह्यात खरं तर एक सुंदर अशी तुम्हाला फुलझाडं लावता आली असती. इथून तिथून लावलेली होती, पण ती झाडं पाण्याअभावी खरं तर गेलेली आहेत. आणि त्याच्यामुळं बागेची अवस्था म्हणजे भग्नावस्था आहे. अतिशय मन सुन्न होणारी अशी अवस्था आहे. कडक उन्हाळा आणि खरं तर झोमण्यासारखी थंडी, असे दोन्ही खरं तर ऋतू ह्या साताऱ्यात चांगल्या पद्धतीने अनुभवायला सातारकरांना मिळतात. पण आता ही बागेची अवस्था बघितली तर उन्हाळ्यात देखील आपल्याला थंडी वाजून येते की काय अशी परिस्थिती असते. जाणीव मराठीनं खरं तर अनेकदा अशा ज्वलंत प्रश्नावर अनेकदा मुलाखतीच्या माध्यमातून प्रशासनाला जाग आणण्याचं काम केलं आणि पुढच्या काळात देखील ते आणतील अशी परिस्थिती आहे. पलीकडच्या बाजूला जी मुलं खेळतात त्या मुलांच्या बाजूला खरं तर कारंजे आहेत. आणि हे कारंज्यांची जर परिस्थिती बघितली तर कारंजे गेले 8-10 वर्षापासून बंद अवस्थेत आहेत. त्याचा पॉवर स्टेशन सुद्धा शेजारीच आहे. पण कारंज्याची जर बघितली परिस्थिती तर अतिशय बिकट अशीच परिस्थिती आहे. म्हणजे ते सगळं जे मटेरियल खरेदी केलेलं आहे नगरपालिकेनं ते आता भंगारात विकण्याची बारी आणि वेळ आता येऊन पोचलेली आहे. कारण ह्याला फक्त पाईपच राहिलेत, ह्याला आउटपुट कुठलंही नाही. किंवा पाण्याला आता जर बघितलं तुम्ही आरडी तुम्ही इथंच येऊन बघा, इथं जर पाहिलं तर त्याच्या पाईप सुद्धा निघालेले आहेत. कुठलीही इथं तुम्हाला कारंजे एवढे शोभिवंत कारंजे होते, हे कारंजे सगळे आता भंगारात विकण्याची बारी आली आहे. प्रत्येक वर्षी ह्याला खरं तर खर्च दाखवला जातला असेल किंवा दाखवला गेलाही असेल असं काय सांगता येत नाही. त्यामुळं ह्या परिस्थिती जर बघितलं, ह्या कारंजेची परिस्थिती, कारंजे असं होतं की मुलांना एन्जॉय करण्यासाठी फार अतिशय चांगल्या पद्धतीचे होतं. ह्या 2 झाडं जी आहेत ही दोन्ही झाडं वाळलेली आहेत, पण ही निव्वळ पाण्या वाचून वाळलेली आहेत. हे पाणी खरं तर ह्या कोपऱ्यावर इथं फार मोठी विहीर आहे. त्यावेळेला खरं तर अशोक मोने साहेबांनी त्या विहिरीवर मोटर बसवलेली आहे आणि मोटारीच्या माध्यमातून त्या विहिरीला भरपूर पाणी आहे. त्या माध्यमातून ह्या झाडांना पाणी मारलेलंच काम केलं जात होतं. ते समोर जे कट्टे देत आहेत ते सुद्धा त्याच पद्धतीचे त्यावेळेलाच उभारलेले आहेत. इकडं त्या कारंज्याचा तुम्हाला पाईप दिसतोय, कारंज्याचा पाईप सुद्धा आता पूर्ण बाद झालेला आहे. मग नगरपालिकेच्या करदात्यांच्या करातून केलेला हा खर्च, कोट्यावधी रुपयांचा खर्च त्यावेळेला खरं तर असं ही परिस्थिती बघितल्यावर नको वाटतंय आणि बाळाला सुद्धा मन हेलावून जातंय, अशीच परिस्थिती आहे. आपण बागेच्या मध्यवर्ती ठिकाणी आलोय, जिथं आम्ही आता चालतोय. या ठिकाणी खरं तर रेल्वेचा ट्रॅक होता. लहान लहान मुलं बालचमू सगळे त्या रेल्वेत बसून एन्जॉय करण्याचं काम, मामाच्या गावाला जायचं आणि रेल्वेत बसायचं अशा पद्धतीचंच एक गाणं आहे. तर त्या गाण्याची खरा आनंद ह्या ठिकाणी घेतला जात होता. पण हा रेल्वे ट्रॅक सुद्धा काढण्यात आला आणि रेल्वेच्या ट्रॅकच्या शेजारी तिथे एक मोठा असा, फार मोठा असा एक पाळणे होता की ज्यानं त्या पाळण्यातनं फिरता यायचं.
आणि त्याच्यामुळं ते त्याला एक शोभा होती. हे सुद्धा गेलं. म्हणजे अशोक मोन्यांचं कालावधी संपला त्यांचा 5 वर्षाचा आणि त्याच्यानंतर जी ही बागेची वाताहत झाली, ह्या वाताहतीला कारणीभूत नगरपालिका आणि त्याच्यानंतर ज्यांनी पालिकेचा कारभार पाहिला तेही कारभार गेल्या 5-7 वर्षात तर परिस्थिती अशी होती की नगरपालिकेला कारभारीच नव्हते. मग बिलं किती काढली, काय केले हे देव जाणे. म्हणजे हे तुमच्या आमच्या करातल्या पैशाच्या वाटोळं कसं झालं हे सुद्धा तुम्हाला इथं ज्वलंत उदाहरण दिसेल. या ठिकाणी बघितलं तर हे कट्टे त्या काळात बांधलेले, पण आज कट्ट्याची जर अवस्था बघितली किंवा ही तर ह्या कट्ट्याला बघितल्यानंतर खरं तर हे बागेत आहे का कुठल्या आम्ही गुहेत आहे हेच काय आम्हाला कळत नाही, अशी परिस्थिती आहे. नगरपालिकेनं खरं तर आता नवे कारभारी आलेत, नव्या कारभारीने तर ह्यात लक्ष घातलं पाहिजे आणि ह्यात कुठेतरी बदल केला पाहिजे. सातारा शहरात एखादी चांगली बाग नसावी ह्यासारखं खरं तर सातारकरांचं दुर्दैव नाही. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं आरडी तर इथं आहे ना, त्या काळात शासनाची एक योजना होती गांडूळ खत योजना. ही गांडूळ खताचं त्या काळातलं लाखो रुपये खर्च करून उभारलेलं हे स्ट्रक्चर, ह्यात काय परिस्थिती आहे बघा. ह्यात गांडूळ खत गांडूळ नाहीच, पण खत सुद्धा कधी झालेलं आहे असं आठवत नाही. कचरा कुंडीच्या पेक्षा भयानक परिस्थिती. म्हणजे एखाद्या कोनाड्यात कुठंतरी काहीतरी कसं तरी टाकावं तशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणचं झालेलं आहे. या ठिकाणी घाणेरीसारखे काहीतरी वस्तू ह्या आलेल्या आहेत. ह्या जे परिस्थिती आहे ते अतिशय विदारक आणि भयानक परिस्थिती आहे. या पलीकडे बघायला गेलं तर सगळा कचरा कुंडीसारखा झालेला आहे. त्या सगळ्या ह्याच्यासाठी जो लाखो रुपयांचा खर्च झाला तो तुमच्या आमच्या करातनं झाला. ह्याला कुठे ह्याच्यात बदल होणार आहे का? एवढी मोठी बाग, या बागेतली ही विहीर आहे. म्हणजे अशी कुठं परिस्थिती तुम्हाला बघायला मिळत नाही की बागेत विहीर आहे आणि त्या विहिरीचा कटडा बांधून सुद्धा त्या काळात तिथं विहिरीवर मोटर बसवली. ह्या मोटारीतून ह्या विहिरीत पाणी खरं तर त्यामुळे एक होत होतं की चांगल्या पद्धतीचं पाणी ह्या झाडांना मिळत होतं. पण जर तरच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं ह्या सगळ्या बागेची पूर्णपणे वाट लागलेली आहे. आणि ही जी परिस्थिती बघितली, ह्या समोर जर बघितलं तर कचरा कुंडीच्या वरची परिस्थिती आहे. म्हणजे आपण एवढा कोट्यावधी रुपयाचा खर्च करतो कशावर? खरं तर नगरपालिकेच्या, आमचं तर सातारकरांचं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की नगरपालिकेला ह्या बागेवर जो खर्च झालाय त्याचं ऑडिट झालं पाहिजे. आणि ऑडिटवर काय काय खर्च केला हे आता बघितलं की पिण्याची दारूची बाटली आहे आणि ही दारूची बाटल्या ह्या अशा छोट्या छोट्या पडल्यात. म्हणजे ह्या बागेत सुद्धा मस्तपैकी पार्ट्या करून एन्जॉय केला जातोय का काय अशी परिस्थिती आहे. तिथं म्हणजे आंधळ जळते आणि कुत्रपीठ खाते अशीच अवस्था खरं तर ह्या नगरपालिकेच्या बागेची आहे. तुम्ही सातारकर म्हणाल ही तर नगरपालिकेची कचरा कुंडी आहे का काय? म्हणजे अख्ख्या ह्या पेटेचा, ह्या परिसराचा कचरा इथं साडून टाकला का जातो का नाही? तर ह्या कचरा कुंडी नाही, ही सातारा नगरपालिकेच्या सुंदर बागेचं हे अतिशय सुंदर असं हे तुम्हाला पर्यटन स्थळ म्हणावं लागेल. अशाच पद्धतीचं हे पर्यटन स्थळ म्हणून दिसतंय. त्याच्यावर हे ह्याच्यात चाललेत हे फक्त खेळण्याचं साहित्य, ह्यात मुलांना खेळता आलं पाहिजे म्हणून हे नगरपालिकेनं जाणीवपूर्वक किंवा प्रशासनानं जाणीवपूर्वक केलेलं आहे. ही जे त्यावेळेला कट्टा बांधला गेला ह्याला उंदराने आणि घुशीने हे पोकरलेलं आहे आणि तरी देखील ह्या प्रशासनाचं लक्ष नाही. रोज कमीत कमी नगरपालिकेच्या अभिलेखावर इथं 10 कर्मचारी काम करत असतील खाजगी. कारण आता ठेकेदारीचे दिवस आलेत आणि ठेकेदाराचे दिवस कशा पद्धतीनं 10 कर्मचारी दाखवायचे आणि 4च कामावर असतात अशा पद्धतीचं ते वातावरण आहे. त्यात काय हे भाग वेगळे असेल असं काय म्हणता येणार नाही. हीच परिस्थिती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल. हे खरं तर मोने साहेबांच्या काळातच म्हणजे भाऊसाहेब महाराजांनी त्यावेळेला ती मोटार जी बसवली होती ते त्यावेळेच्या बसवलेल्या मोटारीचं हे आता हे खरं तर उघड आहे. ह्यात जर एखाद्या बालकांना तुम्ही जर शॉक लागला आणि एखाद्याला जर जेव्हा दगावला तर ह्याची जबाबदारी कुणाची? हे म्हणजे नगरपालिकेच्या प्रशासनाची का संबंधित पालकांची हाही प्रश्न उपस्थित होणार आहे. कारण अशा पद्धतीनं तुम्ही ज्यावेळेला एखाद्याच्या जीविताला खेळता ह्याच्यावर प्रत्येकाचं लक्ष पाहिजे. नगरपालिकेचा या ठिकाणी तुमचा जो विभाग आहे त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. हे बघा या बाजूला कचरा कुंडीचा सारखंच परिस्थिती आहे. ते काय वेगळे असंही अजिबात नाही. जे चांगलं आहे ते चांगली म्हणण्याची दानत आमची आहे. जे वाईट आहे त्याला लोकांपुढे आणून त्याला कुठेतरी चांगलं कामाला मार्गी लावावं एवढीच यातून एक आमची अपेक्षा आहे. त्या ठिकाणी खरं तर अशोक मोन्यांनी त्यावेळेला
बागेच्या पाण्यासाठी म्हणजे पिण्याच्या पाण्याचा वापर होऊ नये म्हणून ह्या ठिकाणी खरं तर ह्या मोटर बसवण्यात आली होती. ती मोटर चालू स्थितीत आहे, पण पाणी मारायला इथं बागेत मात्र वॉकिंग करणाऱ्यांनाच पाणी मारावं लागतं, त्यांनाच त्या पाईपानं पाणी धरावं लागतं, त्यांनाच ही झाडं जगवावी लागतात. म्हणजे काम नगरपालिकेचं आणि इथं मात्र कर्मचाऱ्यांची भूमिका मात्र इथं येणारे काही सुज्ञ नागरिक आहेत तेच घेत आहेत, अशी परिस्थिती आहे. आता आपण खरं तर या ठिकाणच्या काही जी अवस्था झालेली आहे ही या ठिकाणी बालचमू आल्यानंतर नातेवाईकांना बसण्यासाठी ज्या ठिकाण आहेत त्यातलं हे एक ठिकाण बघा, कशी परिस्थिती आहे ती तुमच्या डोळ्यानं बघा. उगाच विरोधाला विरोध किंवा ह्याच्यासाठी म्हणून नव्हे, ह्यात कुठेतरी बदल झाले पाहिजेत की जर बघितलं तर इथं हे सगळे बाकड्यांचे ढीग लागलेले आहेत. हे असे बाकड्यांचे ढीग लागलेत की ह्याच्यावर बसण्याची परिस्थिती देखील नाही आणि बसूही शकत नाही. या ठिकाणी कचरा कुंडीत कचरा इथला जाळण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी जे बांबू लागवड केली होती ते बांबूचे सगळे मोडतोड झालेले आहे. अशा पद्धतीने जाळून इथं कचरा नगरपालिका अन्य झाडांना इजा पोहोचवण्याचं काम करते आणि त्याच्या झाडा या उन्हाळ्याच्या परिस्थितीत हे सर्वांना पोचतात. ही जर बागेची अवस्था असेल तर बाग चांगल्या स्थितीत आहे आणि आमचा ऐतिहासिक साताऱ्याला साजेशी बाग आहे असं म्हणणं थोडंसं खरं तर साजेसं सरळ. आता जर बघितली तर या ठिकाणी आपण जे बालचमू खेळतात ती किती सुरक्षित आहेत ह्याचे आपण खरं तर मूल्यमापन केलं पाहिजे. आजपर्यंत गेल्या 99 पासून आजपर्यंत ह्या ठिकाणी 5-10 वेळा तरी ही खेळणी खरं तर बदलण्याचं काम नगरपालिकेकडनं कागदोपत्री झालं असावं अशी शंका अनेक जण व्यक्त करतात आणि त्या पद्धतीचे नवे नुसते नवे आणलेत अशी खेळणी दाखवायचं आणि प्रत्यक्षात मात्र जुन्याच म्हणजे खेळण्यांना रंग देऊन वापर करायची ही परिस्थिती बघा. हे खेळणं जे आहे ह्यानं टांगा म्हणजे घोडा उलटे म्हणजे टांगा फरार तशी परिस्थिती झाली आणि ह्या परिस्थितीत नुसता एन्जॉय करण्याचं काम आपले बालकं करतायत आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही नगरपालिकेचं करणार असाल तर हे खेळणं ते ह्या ठिकाणी होतं ते पूर्णपणे तुटलेलं आहे आणि त्यांनी समाधी घेतली एका बाजूला आणि त्या बाजूला पडलंय. ही जी तुम्हाला वाळू दिसते एक 4-5 वर्षापूर्वी वाळूच टाकण्याचं काम त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून केलं होतं. आता हे तुम्हाला जो स्विमिंग टँकमध्ये ज्या पद्धतीनं तुम्हाला वापर केला जातो त्याच पद्धतीचा हा वापर आहे. इथं जर बघितलं तर तुम्ही हे तुटलेलं आहे सगळं, ह्या बाजूनं हे तुटलेलं आहे आणि ह्या तुटलेल्या ह्याच्यात बालकाला जर अवघड जागेवर जर इजा झाली तर त्याला जबाबदार कोण हे तेवढंच महत्वाचं आहे. ह्या ठिकाणी मध्यंतरीच्या काळात नुसती डागडुजी करण्याचं हे खेळणी करण्याचं काम केलं. प्रत्यक्षात कुठल्याही परिस्थितीत नवी खेळणी चांगली बसवलेत आधुनिक बसवलेत असं कुठलीही बाजू झालेली नाही आणि हे हालतंय म्हणजे ह्याची परिस्थिती अशी की याचा बेस चांगला नाही, कुठल्याही क्षणी तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि 1-2 बालकं जखमी होण्याची शक्यता बी नाकारता येत नाही. आता ह्या खेळणीचं जर बघितलं ह्या खेळणीची परिस्थिती तीच आहे की ह्याला पाठीमागं बसण्याला सुद्धा काय कुठं मऊ जागा आहे किंवा मऊ त्याला गादीसारखं केलंय ते सगळं तुटून गेलेलं आहे. हीच परिस्थिती सगळ्या खेळण्यांची आहे, परिस्थिती काय वेगळी असं नाही. दरवर्षी खेळणी विकत घेतली जातात, कागदोपत्री त्याचा खर्च केला जातो, ते खर्च दाखवला जातो. प्रत्यक्षात ह्या खेळण्यांना कुठल्याही परिस्थितीत हे आज गंज लागलेल्या अशा परिस्थितीची खेळणी पुरं वापरत आहेत आणि त्याच्यामुळं फार मोठं एखाद्या दिवशी मुलांचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण नगरपालिका प्रशासनाला जाग कधी येणार ही तितकंच महत्वाचं आहे. खरं तर एक साहस लहान मुलांचं वाढावं म्हणून हे खेळणं आहे. त्यांनी पूर्ण मान टाकलेली आहे. मान टाकली म्हणण्यापेक्षा त्यांनी शरणागतीच पत्करल्याची ही खूण आहे. सगळं हे तुटून खाली आलंय त्याच्यामुळं एखाद्या स्तंभासारखं ते उभं राहिलेलं आहे. त्याचा फार काय उपयोग होतोय असं काय नाही. तरी देखील नगरपालिका मात्र आमची बाग चांगली अशा पद्धतीचं वातावरण करतायत. तिकडं तो जो पाळणा आहे तो झुलता पाळणा जो आहे तो लहान मुलं एकमेकाला ढकलून त्या पद्धतीनं हे करतात त्यानं सुद्धा एका बाजूला कललेलं आहे आणि
ज्या पद्धतीनं नगरपालिकेची बाग असायला हवी, सातारा शहरात एकही बाग नसावी, यासारखं खरं तर दुर्दैव नाही. इकडे हे जे खेळणं आहे, ह्या खेळण्याचं जर ह्या खेळण्याची परिस्थिती अशी आहे आरडी की ह्याला काय वापरच करता येऊ शकत नाही. म्हणजे ह्या खेळण्याची अवस्था अशी आहे की ह्या खेळण्याची परिस्थिती अशी आहे की तुम्ही त्यात बसूच शकत नाही. फक्त खेळणी आहे म्हणून आहे आणि ह्याला कुठलाही बेस नाही. म्हणजे त्यामुळं ह्याचा वापर करता येणार नाही आणि वापर करूनही करणारा नाही सुद्धा. पण नगरपालिका प्रशासनाला जाग यावी एवढंच आमचं एक अपेक्षा आहे. आणि त्या पद्धतीनं नगरपालिका प्रशासन दरवर्षी ह्या खेळण्यांसाठी लाखो रुपये खर्च करत असेल. कागदोपत्री लाखो रुपये त्यांनी खेळणी खर्च केलेलं असं दाखवलं असेल. ह्या नगरपालिकेचं आजपर्यंत 99 पासूनचं आजपर्यंतचं ऑडिट केलं तर सगळा खर्च हा बोगस खर्च दाखवला गेला असावा. कारण अशोक मोन्यांच्या त्या कालावधीनंतर म्हणजे 1996 साली मला वाटतं काय तर 99 साली ह्याची बागेची खरं तर अतिशय सुंदर अशी बाग म्हणून जी भाऊसाहेब महाराजांनी उभारली त्याची पूर्णपणे वाट लागलेली आहे. आणि सातारकरांना कुठेही चांगली बाग एखादी असावी आणि मध्यावधी ठिकाणी असावी म्हणून ही बाग जी आहे ह्या बागेचं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली बाग आहे. कुठेही पोरांना खेळायला नाही आहे. ह्यात समाधान मानण्या पलीकडं ह्या बागेतनं तुम्हाला आम्हाला काही मिळत नाही. आपण ज्या ठिकाणी या ठिकाणची खेळण्यांची परिस्थिती बरी आहे कारण इथली अलीकडच्या काळात झालेली हे बदल दिसत आहेत. पण ही खेळण्यांची परिस्थिती बरीच आहे असं म्हणायला हरकत नाही. पण नवीन खेळणी असताना देखील तुम्ही जर तुमच्या पाठीमागे बघितलं तर ह्याचा फारसा काय उपयोग होतोय आणि हे फार काय चालू असेल असं परिस्थिती नाही. कारण हे तुटलेलं आहे. हे तुटलेलं खेळणं परत इथं ठेवण्याचं धाडस कशासाठी आणि का केलं? कारण हे उलट्या बेसवर बसवलेलं असतं आणि ह्याला खरं तर कुठलीच बेस तुम्हाला दिसत नाही. त्याच्यामुळं जीवित म्हणजे बालकांच्या जीवित अशी खेळण्याचा जर उद्योग कुठला असेल तर हेच असेल. ही बागेची परिस्थिती आज जर बागेची परिस्थिती बघितली तर बागेतला सगळा कचरा जो ह्याच्या डेपोत गेला पाहिजे, सोनगावच्या डेपोत मध्यंतरी जळलेल्या ही बागेची कचरा कुंडी आहे. आणि ह्या ठिकाणी खरं तर एवढी प्रचंड चांगल्या पद्धतीची झाडं फुलझाडं होती ती सगळी होती. हा भविष्यकाळ झाला. भूतकाळात तुम्हाला काय बघायला मिळेल असं मला तरी वाटत नाही. ह्या ठिकाणी शेड उभं केलं. आता हे शेड कशासाठी नगरपालिकेनं उभं केलंय हे काय सांगणं थोडंसं कठीण आहे. पण शेड उभं केलंय गेल्या वर्षभरापासून इथं शेड उभं आहे. त्याच्यात मध्यंतरी बघा त्या गोल असा गोलाकार आहे. हा गोलाकार सुद्धा सगळा पडलेला आहे. पण ह्या ठिकाणी झाडं होती अतिशय सुंदर पद्धतीची वेगवेगळ्या पद्धतीची झाडं होती. ती सगळी झाडं गेलेली आहेत. इकडे बघायला गेलं तर बाकड्यानं आपली मान टाकलेली आहे आणि शरणागती पत्करून खरं तर एका कोपऱ्यात मस्तपैकी त्यांनी निद्रित अवस्थेत पडलेले आहेत. तीच परिस्थिती तुमच्या मागची परिस्थिती दिसायला लागेल. म्हणजे मी मगाशी जे म्हटलं का नाही की नगरपालिकेची परिस्थिती ह्या बागेची अशी आहे. आंधळं दळते आणि कुत्रपीठ खाते. रोज कमीत कमी 10 कर्मचारी या बागेत काम करतात. अशा पद्धतीचा ठेका एखाद्या महाभागाने घेतला असावा आणि त्यातून 2-3 कर्मचारी इथं फक्त येतात, फक्त दिसतात. मात्र त्यात कुठेही तुम्हाला इथं काम फार चांगल्या पद्धतीने करतायत किंवा काय असं नाही. म्हणजे ह्या पद्धतीने बघा, ह्या पद्धतीने इथं बघितलं तर ही जाळी म्हणजे हे आपण म्हणतो ना चेल्लिंगची जाळी किंवा काटेरी जाळी, ही काटेरी जाळी आहे. यात जर एखादा बालक पडलं तर त्याला गुदगुल्या होणार नाहीत एवढं मात्र निश्चित. हे नगरसेवकांनी येऊन ह्या पाहावं की इथं गुदगुल्या होत आहेत का, ह्याच्यावरून चालून चांगल्या पद्धतीने चालता येईल. कारण नगराध्यक्षांचा वार्ड हा फार जवळचा इथला वार्ड आहे. सागर पावसे दुसरे मेहरबान आहेत. तिसरे मेहरबान आहेत ते आमचे आहेरराव आहेत. यांनी एकदा या बागेची व्हिजिट करावी. आणि हा जे पेवर्स आहेत तुम्हाला हे वाटेल की नगरपालिकेने खर्च केलाय. हा नगरपालिकेने खर्च केलेला नाही. हा पूर्वाश्रमीच्या ज्या इथल्या भगिनी आहेत त्या भगिनींनी ऑस्ट्रेलियाला असतात परांजपे म्हणून, उमा परांजपे म्हणून त्यांनी केलेला हा खर्च आहे. नगरपालिकेने कदाचित ह्याचंही बिल काढलं असेल हे काय सांगता येत नाही. नगरपालिकेला बिल काढायचं कसं हे सांगता येत नाही. हे सगळे जे पेवर्स आहेत ह्याच्या 2-3 ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचे शिलालेख दिसेल. ह्याचंही खरं तर नगरपालिकेनं बिल काढलं असेल किंवा काढलं नसेल असं काय म्हणता येत नाही. काढू बी शकतात. त्यामुळं या बागेच्या प्रवेशद्वारावर या बाजूला इथं जे पडलंय म्हणजे कोपऱ्यात बागेचा बोर्ड तो तसाच इथं या पद्धतीनं पडलेला आहे. त्याचं गेटही शेजारीच तसंच पडलेलं आहे. त्याला हलवण्याचं काम सुद्धा गेल्या 1.5-2 वर्षाच्या कालखंडात झालेलं आहे. म्हणजे ह्या कशा पद्धतीनं ह्या नगरपालिकेचा कारभार
करतायत. ते कारभारी नव्हते तेव्हा ठीक आहे, आपण आता कारभारी येऊन 4-5 महिन्याचा कालावधी झाला. त्या 5 महिन्याच्या कालावधीत तरी ह्या नगरपालिकेनं ह्या बागेकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. आणि ही जी शेड आहेत, ही शेड कशासाठी नगरपालिकेनं उभारलेत ह्याचं जर नगरपालिकेनं थोडासा खुलासा जनतेसाठी जर केला तर अतिशय चांगलं होईल. खरं तर या पद्धतीनं नगरपालिकेच्या जागेत फुलं झाडं लावायची, पोरांना खेळायला मोकळी जागा सोडायची, तर अशा पद्धतीची शेड उभारायची. हे थोडंसं खरं तर संशोधनाचा विषय आहे आणि ह्या बाबी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. जे भाऊसाहेब महाराजांनी उभं केलंय ते टिकवण्याचं काम पुढच्या खरं तर पिढीनं करायला पाहिजे होतं. ते झालं नाही. आज जर तुम्ही आला आणि डाव्या बाजूला बघितलं तर इथं सुंदर अशी बाकडी तुम्हाला बसायला बघत होते. बागेत बसण्यासाठी एकही बाकडं नाही. आल्यानंतर ह्या बाकड्यांची जर अवस्था असते, भग्नावस्थेत जर पडलेली असतील आणि ते उचलण्याचं जर काम किंवा धाडस नगरपालिकेकडनं होत नसेल तर नगरपालिका करताय काय, हा बी विषय खरा तर संशोधनाचा आहे. आणि तुम्हाला त्या उजव्या बाजूला आरडी दिसतंय ते खरं तर रवींद्र झुटिंग ज्यावेळेला नगरसेवक होते त्यांनी ते ओपन जिमची संकल्पना आणली, अतिशय चांगले आहे. आणि हे ओपन जिम मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं ओपन जिम होती, पण पावसाळ्यात अडचण यायची म्हणून वेदांतिका राजे वहिनी साहेबांनी ते शेड उभारून देण्याचं काम केलंय. आणि त्याच्यामुळं कमीत कमी एवढं तरी चांगलं काम होतंय की इथं वयोवृद्ध माणसं थोडंफार व्यायामाचं काम करतात. त्यांना बसायला मात्र कुठं जागा नाही. की बसायच्या बाकडी ज्या आहेत ह्यांनी ह्या पूर्णपणे निद्रित अवस्थेत आहेत. च्या जीवावर हे राजकारण करतात. खरं तर सातारचं राजकारण हे राजघराण्याच्या जीवावर चाललेलं असतं. या ठिकाणी 1999 साली ज्या वेळेला भाऊसाहेब महाराज मंत्री होते आणि शिवेंद्रराजे हे आत्ताचे मंत्री आहेत आणि त्यावेळेला ते अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते आणि त्यावेळेला ही खरं तर कोनशिला लावलेली आहे. ह्या बागा अतिशय सुंदर उभारणीचं काम त्यावेळेला खरं तर अशोक मोने नगराध्यक्ष असताना त्यांनी उभारले. आणि दुसरी गोष्ट चारुदत्त बागल त्यावेळेला माझ्या अंदाजाने नियोजन सभापती होते. मात्र त्याच्यानंतर ही जर आता एक 4-5 महिन्याच्या कालावधीत हे मी 5-6 महिने बघतोय भाऊसाहेब महाराजांचं नाव पुसण्याचं काम कोण करतं हे शोधलं पाहिजे. म्हणजे अशोक मोने पराभूत झाले म्हणून ते ठीक आहे, पण भाऊसाहेब महाराजांचं नाव तिथनं हे झालंय आणि त्यांचं नावावर जर अशा पद्धतीचं त्यांचा स्टिकर लावून ते पुसण्याचं काम करत असतील तर तुम्ही आम्ही त्यावेळची मंडळी कधीही सहन करणार नाही. नगरपालिकेनं खरं तर वेळीच जागा व्हावं आणि या पद्धतीनं जे बागेची वाताहत लावली ही वाताहत कुठेतरी थांबली पाहिजे. आणि बागेचं जे पूर्ण स्मशान झालंय ते स्मशानाचं पुन्हा त्यावेळची बाग आम्हाला दिसावी एवढीच आमच्या सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. आता मोटार चालू होईना, चालू करायला नव्हतं पण 3 दिवस झाले होईना. ते आता मोठं वाळून चाललं, सगळं लहान सगळं वाळून. इथलं पाणी मारण्याचं काम कोण करतं? कामाला ठेवले कामाला तेच करतात, पण आम्ही बी आपलं जरा आम्हीच पाणी मारतो, कोण मारतच नाही पाणी. आम्ही झाडं जगावतोय, तर झाडं लावतो, झाडं जगवायचं काम करतोय. हे जे ट्रॅक आहे ते झाडण्याचं काम तो कोणतरी आमच्या महिला आहेत महिला आहेत. तुम्ही हा तो सकाळी येतो, सैदापुरात येतो, पण स्वतः सगळी कागद बिगद कचरा बिचरा कोपऱ्यात जर पडलेला सुद्धा साफसफाई करतो. जो सकाळी कुणी पण येऊन बघावं. हाय पेंटर नगरपालिकेचं काम तो करतो. नगरपालिकेचं काम तो करतो रोज प्रामाणिकपणे. त्याला कोणी 1 रुपया देत नाही, काय नाही. त्याचा मध्यंतरी सत्कार केला, त्याचा सत्कार घेतला मध्यंतरी. इथं बऱ्याच जणांना विचारलं बाबा होतंय का बघा चालू, पण कोणाला जमना. मग आता फोन लावते, फोन पण उचलला नाही. मग आता यांना म्हटलं फोन लावा तुम्ही सगळे असं. कशाचा प्रॉब्लेम झालाय मोटरचा? अरे काय फ्यूज ओढलाय का काय ओढलाय? कारण झाडं सगळी सुकायला लागलेत, पाणी नाही. 3 दिवस झाले. काल कधी कशाने मारलं होतं पाणी? काल अरे नाही, चालू नाही. 3 दिवस झालं मोटर चालू नाही. हो तर बंद चालू होईना अजिबात. काय हो, शेयाला फोन करतोय, शेया फोन बंद आहे त्याचा. 3 दिवस झालं. खालच्या मोटरचा झाला का विषय जो. आपण ते मीटर चालू व्हायला पाहिजे. मीटरची लाईट लागत नाही मीटरची. हां बघ जरा, येतोच का?
बारकाच्या बॉक्स आहे ना त्यामध्ये पिवळं बारका बॉल नाही का तोच चालू होत नाही, तिथं काहीतरी गडबड झाली. बघू या सकाळी बघू. बागेतले तुम्हाला जेवढे कट्टे दिसतील ते 1999 सालीच बांधलेले आहेत. त्याला फक्त रंगरंगोटीचं वरचेवर काम नगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं आहे. त्या बागेत 99 साली ज्या पद्धतीनं स्ट्रक्चर उभं केलं ते स्ट्रक्चर आज तुम्हाला जर पाहायला त्या झाडाभोवती जे तुम्ही हे जे बघताय ते पूर्ण चिरटलेलं आहे. त्या भिंती ज्या उभ्या केल्या होत्या छोट्या होत्या त्या सगळ्या पडलेल्या आहेत. त्या चौथऱ्यात अतिशय सुंदर अशी वेगवेगळी झाडं होती, शोभिवंत अशी, ती सगळी गेलेली भग्नावस्थेत झालेली आहे. या प्रत्येक ठिकाणी नगरपालिकेनं जे उभारले त्या साली त्याच्यानंतर कोणताही बदल केला नाही. पण निश्चितपणानं सांगतो ह्याच्यावर 99 ते आज 2025 हे म्हणजे संपलं ह्या कालावधीत बघितलं तर कोट्यावधी रुपये खर्च ह्या नगरपालिकेसाठी खर्च झाला असावा. मात्र त्या फक्त कागदोपत्री झाला असावा, त्यातनं नगरपालिकेनं एकही रुपया इथं खर्च केला असेल. कदाचित ह्या झाडांना रंगरंगोटी केली असेल, झाडांना हे केलं असेल. ही मोठी झाडं आहेत, ती मोठी झाडं पहिल्यापासूनच आहेत, कारण आम्ही बघतोय तशी ह्या झाडात काय फारसा मोठा बदल झालेला नाही. त्याच्यामुळं ह्या नगरपालिकेचा खरं तर हे स्ट्रक्चर उभं केलं हे नगरपालिकेनं त्या काळात उभं केलं. आता कुठलंही तुम्हाला स्ट्रक्चर झालेलं दिसलं नवीन दिसलेलं नाही. पण हे जे उभं राहिलं त्यात थोडाफार बदल व्हायला पाहिजे होता, थोडीफार सुधारणा झाली पाहिजे होती, थोडंफार चांगल्या पद्धतीनं इथं आणखी काय नाविन्यपूर्ण बदल करायला पाहिजे होते. ते कुठलेही झालेले नाहीत. उलट खर्च दाखवला गेला आणि या ठिकाणी पैसा खाण्याचं काम झाले. ह्याचं कुठंतरी पुन्हा ऑडिट करा, पुन्हा चौकशी करा, संबंधित कारवाई करा. ह्या नगरपालिकेच्या या बागेत येणाऱ्या प्रत्येकाची हीच खरं तर अपेक्षा आहे.